नमस्कार, मी अक्षय सागर पुणेरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपल्याबरोबर पर्वती दर्शन या भागामध्ये किंवा शिवदर्शन असेल सहकारनगर या भागामध्ये सामाजिक कार्यकर्ता त्याला जोड एक राजकीय कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे असे संतोष बाबासाहेब पाटोळे हे आपल्या मुलाखतीसाठी उपलब्ध झालेले आहेत. तर संतोषजी, मी आपल्याला विनंती करेन की कृपया करून आपला परिचय, तर सर्वांना माहिती आहे तरी पण आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय थोडक्यात करून द्यावा. नमस्कार, मी संतोष बाबासाहेब पाटोळे, पर्वती दर्शन येथे राहतो. मी 4 दिवसापूर्वी पर्वतीमध्ये काँग्रेस कमिटीमध्ये पर्वती मतदारसंघात ब्लॉक अध्यक्ष या नात्याने मी कार्यरत होतो. 2 दिवसापूर्वी मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि तिथे एक कार्यकर्ता म्हणून सध्या काम करतोय. संतोषजी, तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की तुम्ही काँग्रेसमध्ये काम करत असताना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला, तर ह्याचं काय एकंदरीत राजकारणाशी काही संबंध आहे का, किंवा महानगरपालिकेच्या ज्या काही इलेक्शन चालू आहेत त्याचे काही संबंध आहे का? त्याला आधार धरून तुम्ही महानगरपालिकेच्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला का? महापालिकेच्या निवडणुकीच्या ज्यावेळेस ही रणधुमाळी चालली होती आणि महापालिकेची जी उमेदवारी डिक्लेअर होणार होती 30 तारखेला, प्रत्येक जो फॉर्म भरण्याची शेवटची वेळ होती, त्याच्या 2 दिवस आधीच मी एक पोस्ट टाकली होती की मी इलेक्टिव्ह राजकारणात महानगरपालिकेच्या मी माघार घेतलेली. मी कुठल्याही पद्धतीत इलेक्शन लढणार नव्हतो आणि माझं ठामपणे ठरलेलं होतं की मी यंदाच्या वेळेस तरी मी निवडणूक लढणार नाहीये. त्यानंतर मी काँग्रेस पक्षाने मला संधी दिली. मी कार्ड कमिटीवरती काम केलं. कार्ड कमिटीवरती काम करत असताना मला काही वेगळे अनुभव आले, तरी मी सगळ्या गोष्टी करून मी पक्षाशी प्रामाणिकपणेच काम करत होतो. परंतु नंतर काही गोष्टी माझ्या एक लक्षात आलं आणि भारतीय जनता पक्षातले सर्व वरिष्ठ किंवा जे जवळचे जे आमच्या भागात जे सिनियर नगरसेवक आहेत त्यांनी मला अप्रोच केले आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा, मला व्यवस्थित त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काम करताय ह्या कामाला कुठेतरी सत्तेची पण जोड असावी. मी व्यवस्थित अभ्यास केला. माझ्या लक्षात आलं की या भागामध्ये किती प्रयत्न केले तरी भारतीय जनता पक्षाला मानणारा वर्ग हा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि मी ज्या जनतेसाठी काम करतोय, मी ज्या लोकांसाठी काम करतोय, ते काम करत असताना कुठेतरी आर्थिक निधीची मला गरज आहे आणि ते आर्थिक निधी हे सत्ताधारी पक्षाशिवाय कुणी हे करू शकत नाही. आणि आपल्या समाजकारणाची किंवा राजकारणामध्ये आपण काम करत असताना आपलं एकच ठरलेलं असतं की आपल्या जवळचा किंवा आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे. म्हणजे जनतेला जर त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्याला आधांतरित किंवा त्याला मूलभूत गरजा जर भागवायच्या असतील तर त्याला सत्ता कारणीभूत आहे, निधी आणणं खूप महत्वाचं आहे असं तुमचं म्हणणं आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठं वैचारिक मतभेद वाटत नाहीत का? कारण की तुम्ही ज्या काँग्रेस पक्षामध्ये काम करत होता तो सर्व धर्म समभाव हा मानणारा पक्ष होता. सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की पुरोगामी विचारसरणीला प्रोत्साहन देणारा काँग्रेस पक्ष होता आणि त्याच्याच अपोजिटला भाजप हा म्हणजे उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे. तर ह्याच्यामध्ये विचारांची तफावत तुम्हाला जाणवली नाही का की यावेळेस पक्षात प्रवेश करताना? आताच नवीन घरात गेलेलो आहे. कसं असतं, एक सुरुवात असते आणि मला असं वाटतं ग्रामीण भागातल्या म्हणण्याप्रमाणे की ज्यावेळेस एखादी नवीन सून एखाद्या घरात जाते त्यावेळेस तिला बऱ्याचशा गोष्टी ऍडजस्ट करायच्या असतात, तिला समजून घ्यायचं असतं, तिला समोरच्याच्या मनाविरुद्धही जायचं नसतं आणि आपलं म्हणणंही पटवून द्यायचं असतं. माझी त्याप्रमाणे सध्या अवस्था आहे. मी नवीन घरात गेलेलो आहे. मला प्रत्येकाची बघायचंय, प्रत्येकाचा स्वभाव मला समजून घ्यायचा आहे, माझं म्हणणं मला त्यांना समजून सांगायचंय. आणि जर भाजपा लोकांना खरंच नको असते तर मला वाटत नाही की ह्या पद्धतीत त्यांना बहुमत मिळालं असतं. म्हणजे लोकांच्या मनात जर भाजप असेल तर मग त्याला मी काहीच करू शकत नाही. तुमच्या पर्वती दर्शन भागामध्ये मुख्यत्वे मुस्लिम वोटर हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर तुम्हाला वाटतं की मुस्लिम वोटर्स भाजपला स्वीकारतील म्हणून, किंवा तुम्ही ज्या पक्षामध्ये आता सध्याला कार्यकर्ता या पदावरती काम करणार आहात ते स्वीकारतील तुम्हाला? मला असं वाटतं यंदाचा मुस्लिम जो मतदार आहे तो सुशिक्षित झालेला आहे. तो जातीवादापेक्षा विकासाला जास्त महत्व देईल आणि भाजपचे आताचे जे महापालिकेची इलेक्शन ही स्थानिक मुद्द्यांवर आणि स्थानिक चेहऱ्यांवरती होते. ज्यावेळी स्थानिक मुद्दे आणि स्थानिक चेहरे जर आपण पाहिले तर मग मुस्लिम समाज हे तर नक्की मान्य करेल
की त्यांच्या आणि ज्या मध्यंतरी आमचा पर्वत हा सेन्सिटिव्ह भाग तसा की आजपर्यंत ज्या ज्या हिंदू मुस्लिम झाल्या त्यामध्ये ना आमच्या भागातल्या रघुनाथ गावडांनी कधी कंप्लेंट दिल्या ना तर धीरज घाटेंनी दिल्या. ह्या कंप्लेंट ज्या झाल्या त्या भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्तच्या लोकांच्या झाल्या. म्हणजे कुठंतरी काहीतरी गोष्टी ह्या हेतुपुरस्पर केल्या जातात असं आमच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही की मुस्लिम समाज हा विकासापेक्षा कुठल्या तरी स्वार्थी भावनेला किंवा कुणीतरी काहीतरी एखादी गोष्ट पेरेल आणि त्याला महत्व देईल. मुस्लिम समाज सुद्धा विकासाच्याच पाठीमागे राहील, कारण आता त्यांची नवीन पिढी सुशिक्षित होतीये, त्यांनाही विकास कळतो. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की मुस्लिम समाज हा सुशिक्षित होऊन विकासाला प्राधान्य देऊन अगदी अगदी आणि त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारण प्लस शिक्षण, तर ह्याच्यासाठी जो काही योग्य निधी तुम्हाला मिळवायचा आहे, म्हणजे बहुतांश भागासाठी, म्हणजे इथं दलित आहेत, ब्राह्मण आहेत, म्हणजे बहुतांश जो तुम्ही ज्या भागामध्ये राहता हे जास्तीत जास्त कम्युनिटीने भरलेला भाग आहे. अगदी. मग दलित असतील कोण असतील, प्रामुख्याने आपण ज्या कम्युनिटीमध्ये येता, म्हणजे जातीवाद मला करायचा नाही, परंतु आपण ज्या मातंग समाजामधून येता तर मुख्यत्वे मातंग समाजाचा ओढा हा आता भाजपकडे झालेला आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणताल? म्हणजे काही गोष्टी मला जातीवाद नाही मी म्हणणार, पण मला काही गोष्टी एक समाज म्हणून तुम्ही- समाज म्हणून समाजाचा त्या प्रतिनिधी समाजात म्हणून तुम्ही सांगा. मी जन्मलेलो आहे त्या समाजात, प्रतिनिधी म्हणून सांगा. म्हणून फक्त एक गोष्ट आवर्जून मी नमूद करू शकतो की आजपर्यंतच्या काळात कधीही मातंग समाजाला विधान परिषद मिळालेली नव्हती. ती भाजपने ती भाजपने अमित गोरखेंच्या रूपात. अगदी. त्याच्यानंतर बार्टी आणि आरटी यामध्ये मी जातीवाद करणार नाहीये, पण कुठेतरी एक सूक्ष्म अभ्यास करून भारतीय जनता पार्टीने आरटीची स्थापना केली. त्या माध्यमातून कुठेतरी मातंग समाज आणि मातंग समाजातल्या ज्या पोट जाती आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी नक्कीच याची मदत होणार आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाहीये की हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे, पण त्याच्यावरती एक अभ्यास गट स्थापन झाला होता, एक आयोग झाला होता. त्या आयोगाच्या शिफारसी ज्यावेळेस हे झाल्या त्यानुसारच या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण मातंग समाजाला न्याय देण्याची भूमिका आधीच्या सरकारने पण दिलेली आहे, ज्याच्यामध्ये रमेशदादा बागवे असतील किंवा डोबळे सर असतील, त्यांना पण आधीच्या सरकारने मंत्रिपद बहाल केलेली आहेत की. मंत्रिपद अगदी बहाल केली मी त्याच्यावर, पण समाजाचा विकास हा एखाद्या व्यक्तीला मंत्रिपद देण्यात होत नसतो असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला त्या समाजासाठी काहीतरी ठोस करावं लागतं. म्हणजे जसं मी म्हणणार नाही की अजिबातच काय झालं नाही, अण्णाभाऊ साठे महामंडळ हे झालंच ना, पण त्याच्या बरोबरीला आरटी पण झाली. जर समाजामध्ये आजपर्यंतच्या एवढ्या विधान परिषदा झाल्या त्यामध्ये असं कोणच ऍक्टिव्ह वाटलं नाही का? कुणी असं त्या लायकीचं त्या पात्रतेचं नव्हतं का की मातंग समाजाला एक विधान परिषद मिळावी असं वाटलं नाही का कधी? तो न्याय सुद्धा भाजपने दिला, आरटी दिली. आणि माझ्या प्रभागाचं जर बोलायचं झालं तर मला अतिशय अभिमानाने सांगावं लागेल की जो विरोधी पक्ष आता आमच्या समोर जो लढतोय त्या विरोधी पक्षांनी ह्या भागात मातंग समाजाची संख्या जास्त असताना सुद्धा मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही, जे भारतीय जनता पक्षाने दिलं. आणि भारतीय जनता पक्षातले काही पदाधिकारी आज छाती ठोकपणे सांगतायत की हो आम्ही दिलं, आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी सांगतायत की एका ड्रायव्हरला की जो पक्षात नव्हता अशा माणसाला. मग मला असं म्हणायचंय की जर भारतीय जनता पक्ष हा एका ड्रायव्हरला त्याची तुमच्या म्हणण्यानुसार त्याचे आर्थिक परिस्थितीवर तुम्ही निकष लावता की तो एक ड्रायव्हर होता, मग आमच्यासाठी तो अभिमान आहे की भारतीय जनता पक्ष हा एका ड्रायव्हरला सुद्धा नगरसेवक करू शकतो. आणि मला त्यांचे हे मुद्दे आवडले आणि मी पक्षात प्रवेश केलेला. आता महानगरपालिका संपतील, इथून पुढचं तुमचं जे राजकीय भविष्य आहे ते तुम्ही भाजप बरोबर जाणार आहात. तर इथून पुढची तुमची रणनीती काय असेल? लोकांचा विकास. मी इलेक्टिव्ह राजकारणात माघार घेताना मी त्याच क्लिपमध्ये सांगितलं होतं. जर पक्षाने ठरवलंच तुम्हाला संधी देण्याचं एखाद्या प्रकार, म्हणजे तुम्ही अनुभवी नेतृत्व आहात, तुम्ही इतकी वर्ष झालं समाजकारण राजकारण करताय, जसं ठरवलंच की तुम्हाला स्वीकृत नगरसेवक पद देण्याचं, तर त्यासाठी तुम्ही तयार आहात? पक्ष जो काय जबाबदारी देईल ती मी पक्षाचा आदेश मानून नाही करत. माझं पद किंवा काय हे माझ्यासाठी आता महत्वाचं नाहीये. ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, काल जे आमच्या इथं जी मीटिंग झाली त्यावेळेस लोक माझ्याकडे बघून जी बाहेर आली, जी गर्दी जमा होतीये, माझं म्हणणं एकच आहे की ज्या लोकांनी मला नेता बनवलं त्या लोकांसाठी भाजपच्या माध्यमातून जे जे करता येईल ते त्यांनी करणार.
जाता जाता एकच मी आव्हान संतोषजी यांना करू इच्छितो की 15 तारखेला महानगरपालिकेचं इलेक्शन होत आहे, हे पूर्ण महाराष्ट्रात होत आहे. तर आपण जनतेला काय उद्देशून सांगाल की मतदान हे भाजपलाच का करावं, या संदर्भात तुम्ही आमच्या जनतेला तुम्ही सांगावं की भाजपलाच मतदान का केलं पाहिजे महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये. महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर माझं म्हणणं एकच आहे, केंद्रामध्ये भाजपची सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. आणि जर आपल्याला विकास हवा असेल, जर आपल्याला काही गोष्टी चांगल्या हव्या असतील तर नक्कीच आपण केंद्रातनं निधी आणू शकतो, महापालिकेचा निधी वापरू शकतो. आणि आज मागच्या वेळेस 100च्या आसपास नगरसेवक होते, ते यंदा वाढणार तर नक्कीच आहेत. कारण महापालिकेमध्ये भाजपच्या नगरसेवकांमध्ये काम चांगलं आहे, लोकांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. मग जर आपल्या वस्तीचा, आपल्या भागाचा जर काही तुम्हाला कायापलट करायचा असेल, काही चांगल्या गोष्टी करायच्या असेल तर भाजपशिवाय पर्याय नाहीये. संतोषजी, एक शेवटचा एक खास प्रश्न तुम्हाला विचारतो, जे कधीच नाही झाले या इतिहासात किंवा या राजकारणात भारताला स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली. ग्रामपंचायत ठीक आहे, आपण एक कमी मतदारसंख्या असती, पण महानगरपालिकेची ते हजारो लाखोंची संख्या मतदाराची असती. त्या ठिकाणी जर बिनविरोध होत असेल तर हा लोकशाहीचा भाग आहे का? आणि मूळतः 77 ऑल ओव्हर महाराष्ट्रात 77 किंवा 60च्या आसपास बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले आहेत, हे भारतीय जनता पार्टीचेच आलेले आहेत. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगताल? कारण की लोकांना जर मतदान करायचा अधिकारच मिळाला नाही तर उपयोग काय म्हणतात? मग मला एक सांगा अक्षयजी, बिनविरोध झाली म्हणजे नक्की काय? बिनविरोध झाली म्हणजे विरोधी पक्षांनी तिथं उमेदवार नाही दिला किंवा त्यांनी दिलेल्या उमेदवारांनी जर माघार घेतली तर त्यात भारतीय पक्षाची काही चूक नाही ना. तुम्ही जर प्रबळ उमेदवार म्हणून, ताकदवान तुम्ही विरोधी पक्ष म्हणून जर तुम्ही थांबू शकले नाहीये जनतेपुढे, तुम्हाला माहिती होतं की आपण जनतेपुढे मुद्दे मांडू शकत नाहीये, आपण जनतेपुढे मतं मागू शकत नाहीये, म्हणून तर बिनविरोध झाली ना. तिथं असा तर प्रकार नव्हता ना की निवडणूक आयोगाने असं तर सांगितलं नाही ना की भाजपचा फॉर्म घेतल्यानंतर आम्ही कुणाचा घेणार नाही. सगळ्यांसाठीच होतं, तिथं अपक्षही थांबू शकत होते. मग विरोधी पक्षांनी कुठल्या बेसवरती तिथं माघार घेतली हे तुम्ही विरोधी पक्षाला विचारलं पाहिजे, भाजपला नाही विचारलं पाहिजे. विरोधी पक्षांनी फॉर्म भरलेले होते, तिथं माघार घेण्याची त्यांची कारणं त्यांनी स्पष्ट करावी, आम्ही नाही. आमच्यासाठी तर आनंदाचा क्षण आहे, परंतु त्यांनी सांगावं ना. तिथं काँग्रेस नव्हते का? तिथं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सेनेने फॉर्म भरला होता, उभाटांनी, त्यांनी याची उत्तरं द्यावीत, इतरांनी द्यावीत. कारण निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे, त्या उत्सवामध्ये तुम्ही कुणीही भाग घेऊ शकता. मग असं काय कारण झालं? आम्हीच उलट विचारतो की असं नक्की काय कारण झालं की ह्या उत्सवामध्ये भाग घेण्याच्या ऐवजी तुम्ही ह्या रणांगणातनं पळ काढला? याचं उत्तर त्यांनी द्यावं. तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाबद्दल तुमचे कार्यकर्ते खुश आहे? अगदी. म्हणजे मला बऱ्याच वर्षापासून, गेले 4-5 वर्ष मी ब्लॉक अध्यक्ष होण्याच्या दरम्यान सुद्धा मला माझ्या जवळचे जे माझे सहकारी मित्र आहेत ते मला सांगत होते की ह्या पक्षात आपण संघर्ष करू शकतो, लोकांचा विकास करू शकत नाही. आणि हे मला नंतर अनुभवण्यात आलं. 22-24 वर्ष मी काँग्रेस पक्षात काढले, पण मध्यंतरीच्या 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात सुद्धा मला तोच अनुभव आला की कार्यकर्ता हा फक्त संघर्ष करण्यासाठी वापरला गेला. एसीओ सारख्या छोट्या छोट्या पदांसाठी सुद्धा त्याला पक्षातच संघर्ष करावा लागला. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद संतोषजी आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल आणि आपल्या राजकीय भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.